अत्याचाराची आणखी एक घटना घडली आहे। हवेली तालुक्यात अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांनी अत्याचार केलाय। सोरतापवाडीमधली ही घटना आहे। उरोई कांचन पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे। आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजित खंडागळे अशी आरोपींची नावे आहेत। पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। ब्लेडने गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न झालाय। पठारे वस्ती चंदननगर परिसरातला धक्कादायक प्रकार आहे। 22 वर्षीय दिलीप राठोड या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। जखमी तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे। सध्या आयसीयू मध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत। आरोपी दिलीप राठोड आणि जखमी तरुणी मॉलमध्ये नोकरीला होते। प्रेमसंबंधात वाद वाढल्यानंतर आरोपीकडून तरुणीच्या घरी जाऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। बातमी आहे जालन्यामधून। जालन्यातल्या वालसावंगी गावातील तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणातील आरोपीचं घर सकाळी जळालेल्या अवस्थेत आढळलेलं आहे। एका अल्पवयीन तरुणीचे अश्लील फोटो काढून तिच्यावर वारंवार अत्याचार करणारा आणि तिला धर्मांतरासाठी दबाव टाकणारा आरोपी शेख इम्रान शेख हबीब याला बुधवारी अटक झालेली होती। रात्री या आरोपीच्या घराला आग लागल्याचं समोर आलंय। पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। कालच्या रात्री घराला अचानकपणे आग लागलेली आहे आणि त्यामध्ये आता अकस्मात जळीत दाखल होऊन पोलीस तपास त्यामध्ये होईल आणि जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कायदेशीर कार्यवाही त्यामध्ये करण्यात येईल। वेगवेगळे तर्क लावले जातात। पोलिसांकडून सखोल तपासाच्या घटनेला सुरू आहे। निश्चितपणे घराला आग लागण्याची घटना झालेली आहे, तर त्यात कशामुळे ते आग लागली याचा तपास पोलीस करीत आहेत। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा।